लीन झाले चरणी पावन झाली कौठणी, भक्त लीन झाले चरणी पावन झाली कौठणी, पावन झाली कौठणी। असे काजरोबा भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी, काजरोबा भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी, काजरोबा भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी। माघ शुद्ध दशमीला नाही आनंदाला पार, माघ शुद्ध दशमी। एक सुंदरसं गाव, त्याचं कौठणी हे नाव। त्याच्या मध्यभागी स्थित श्री काजरोबा देवाचा महिमा साऱ्या जगाला ठाव। अशा या राखणदाराला आमचा दंडवत, अमुचा दंडवत। गणपती गजानना आजूच्या रवाना, आजूच्या जाळ्या आज पेंड्याच्या रवाना, आज जवळ कोंडसारखे आज काजरोबा, आज तुझं वार्षिक जत्रेचा उत्सव, आज तुझ्या मातकऱ्यांनी गावकऱ्यांनी आणि अष्टमिलके आज मुळ्या गोविंदाने आनंदाने आज साजरा करतो हो, तो निर्विघ्नपणे पार पाडून येतो। आज तुझे जे भक्तगण मोठ्या श्रद्धेने मोठ्या आशेने जे जे नवस बोलले ते तुझे भेट केलेले असो, ते तू पावन करून घेवते। या लेकरांचे काही अडचणी अभावी तुझे नवस भेट लागणार, त्यांची जवळ कृपाची देवची। आज तुझे बाळ गोपाळ गोविंदाने गुण्या गोविंदाने नानाचे जे का लेकरांचे आयुष्याचे सफल परिपूर्ण करूचे, जे का अधुरे राहिलेले नवस आहे ते पूर्ण होऊचे। आणि आज तुझी आज आगंतुकपणे तुझी रयत, तुझी अष्टमिलकी, तुझे भक्तगण तुझ्या आगमनाची आतुरतेने वाट बघतो। त्यावेळी तू काजरोबा भारताचा एक तत्व, भारताचा एक गणित, जे प्रकारचे नाना प्रकारचे भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी, काजरोबा भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी, काजरोबा भक्तांच्या मनी नवसाला येई धावूनी। कोकण परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली देवभूमी। कोकणात अनेक देवस्थानं अतिशय जागृत आहेत। प्रत्येक देवस्थानाला वेगवेगळा इतिहास लाभला आहे। कोकणात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात, जोपासल्या जातात। त्यातील एक देवस्थान म्हणजे सावंतवाडीतील कौठणी येथील श्रीदेव काजरोबा व माऊली देवस्थान। आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात श्रीदेव काजरोबाची विशेष आख्यायिका पाहणार आहोत। भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा, भक्ताला आपल्या शक्तीची वेळोवेळी प्रचिती घडवून तेवढ्याच श्रद्धेने भक्ताकडून नवस फेडून घेणारं देवस्थान म्हणजेच गोवा सीमेलगतचं कौठणीतील श्रीदेव काजरोबा माऊली देवस्थान होय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं सुमारे 1060 लोकसंख्या असलेलं 9 वाड्यांचं कौठणी हे मोठं गाव। बांदा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर व गोवा पेडणे तालुक्यापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे। गावाला लागून वाहणारी तेरेखोल नदी व गावात असलेली हिरवीगार शेती म्हणजेच निसर्गाने केलेली मुक्तहस्त उधळण, भात शेती, वांगणी शेती आणि काजू नारळ बागायतीसाठी गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं। श्रीदेव काजरोबाचा परिसर कौठणी गावातील निसर्ग संपन्न अशा वस्तीत वसलेला आहे। कौठणी गावातील हा परिसर छोटा असला तरी विलोभनीय आहे। हे गाव श्रीदेव काजरोबा माऊली देवस्थानाच्या कृपाशीर्वादामुळे सुखी आणि समाधानी आहे। कोकण किनारपट्टीवर असलेला हा कौठणी गाव
सागरी महामार्गाच्या पट्ट्यात येत असल्याने निसर्ग संपन्न अशा या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास होणं आवश्यक आहे. गावाच्या मध्यभागी श्रीदेव काजरोबा व देवी माऊली सातेरीचं पुरातन देवस्थान असल्यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. श्री काजरोबा देवाचा महिमा अगाध आहे. चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा, सर्वांचं रक्षण करता, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी त्याची ख्याती दूरवर पसरलेली आहे. त्यामुळे श्रीदेव काजरोबाचे दर्शन घेण्यासाठी शेजारील राज्ये, कर्नाटक, गोवा तसेच मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचक्रोशीतील लाखो भाविक येतात. श्रीदेव काजरोबा हा आपल्या भक्तांना अभय देणारा आहे. सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून रक्षण करणारा आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत. इच्छित मनोरथ पूर्ण झाली. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. त्यामुळे मी सर्वांना सांगेन, काजरोबा देवाची भक्ती मनुजा करावी. काजरोबा देवाची कीर्ती श्रवणी भरावी. काजरोबा देवाच्या पायी मन स्थिर व्हावे. काजरोबा देवाच्या नामे जग उद्धारावे. श्रीदेव काजरोबा देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही या गावातील ग्रामस्थांनी जपल्या आहेत. श्रीदेव काजरोबाला केळ्यांच्या घडाचा नवस बोलला जातो. कवठणी या गावाच्या मध्यभागी श्रीदेव काजरोबाचं मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. श्रीदेव काजरोबा हे शिवस्वरूप आहे. त्यामुळे या देवाबाबत भक्तांच्या मनात भीतीयुक्त आदर आहे. श्रीदेवी माऊली सातेरी पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेव काजरोबा देवस्थानासह श्री घाडीवस, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव काळोबा, श्रीदेव पूर्वेचा चव्हाटा, श्रीदेव निरंकारी, श्रीदेव नितकारी, श्रीदेव दांडेकर, श्रीदेव रामपुरुष, श्रीदेव मूळ पुरुष, श्रीदेव दाडसाखळ या उपदैवतांचाही समावेश होतो. मंदिराचा परिसरही स्वच्छ, सुंदर व रमणीय आहे. गावचे मुख्य दैवत श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव हा गावातील पहिला आणि प्रमुख उत्सव असल्याने याला कवठणी गावाच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य पाटावर श्रीदेवी माऊलीची तेजस्वी भव्य मूर्ती आहे. तिच्या शेजारी श्रीदेवी सातेरी स्थानबद्ध आहे. मंदिरातच पालनकर्त्या रामपुरुषाचं पाषाण आहे. माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला क्षणभर थांबल्यानंतर एक आत्मिक समाधान लाभतं. श्रीदेवी माऊली, श्रीदेवी सातेरी, श्रीदेव काजरोबा पंचायतन देवस्थानामध्ये मोठ्या उत्साहात, आनंदात धुलीवंदन, रामनवमी, हरिनाम सप्ताह, श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये नवरात्र उत्सव, डिसेंबरमध्ये श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव, श्रावण महिन्यात भजनी सप्ताह अशा प्रकारचे अनेक सण उत्सव इथे साजरे केले जातात. इथल्या परंपरेप्रमाणे देव आणि देवालयाचे पावित्र्य सदा राखले जाते. तर सर्व कामे सेवेकरांच्या हाती सोपवली जातात. अशा या कवठणी गावच्या श्रीदेव माऊलीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात. सगळ्यात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे घडांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला श्रीदेव काजरोबाचा वार्षिक जत्रोत्सव. मी कवठणी गावचा ग्रामस्थ आहे. हे आमचे मित्रमंडळी शेखर माझे मित्र साई कवठणी. आज आमच्या इथे काजरोबाचं देवस्थान आहे. याचा इथे जत्रोत्सवचा आमच्याकडे उत्सव होता आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं किंवा विविध ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक जत्रोत्सवाचं एक विशिष्ट आकर्षण असतं. आमच्या कवठणी ग्रामदेवतेचं किंवा काजरोबा देवतेचं एक आकर्षण असं आहे की केळ्याच्या घडाची जत्रा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि माझं नाव आहे सत्यवान यशवंत रेडकर. मी सुद्धा कवठणीचा ग्रामस्थ आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरात त्याच्याकडे एक शैक्षणिक चळवळ चालू केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या कोकणातील जे विद्यार्थी आहेत ते विविध शिक्षणाच्या अनुषंगाने विविध शासकीय पदांवर निवड व्हावेत. आणि नेहमीच आमचं काजरोबा जे दैवत आहे यांचा सकारात्मक संचार आमच्याकडे नेहमीच असतो जेणेकरून आपल्याला पुढील सामाजिक कार्य करण्याची इथे ऊर्जा निर्माण होते. आमचे जे मित्रमंडळी आणि समविचारी व्यक्ती आहेत आणि यांच्याबरोबर वेळोवेळी जे काही जनजागृतीचं माध्यम असेल
किंवा युवकांमध्ये एक प्रेरणा किंवा एक वेगवेगळ्या ज्या कला क्रीडांच्या अनुषंगाने बाकीच्या ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने हे नेहमीच योगदान देत असतात आणि मी पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह महाराष्ट्र चॅनलचं मी आभार मानतो. आपण आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री काजरोबा देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाला आधी 1 महिन्यापासून आयोजन व नियोजन करून तयारीला सुरुवात केली जाते. पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करून सजवला जातो. पूर्ण मंदिर परिसर भक्ती रसात न्हाऊन निघतो. यंदाचा जत्रोत्सव हा माघ शुक्ल पक्ष दशमीला 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाला केळीच्या घडाची जत्रा असंही म्हटलं जातं. या उत्सवाला सकाळी श्रीदेवी माऊलीची व श्रीदेव काजरोबाची पूजा अर्चा करून प्रारंभ केला जातो. त्यानंतर सुरू होतो नवस बोलणे नवस फेडणे हा कार्यक्रम. भाविकांनी नवस फेडण्यासाठी आणलेले केळीचे घड मंदिराच्या छपराला बांधून पूर्ण मंदिरात केळीच्या घडांची आरास केली जाते. मंदिरात व मंदिराच्या बाहेर केळीचे घड बांधले जातात. या उत्सवासाठी राज्यातील परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. रात्री 9:30 पर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. रात्री 9:30 वाजता श्रीदेव काजरोबाला सांगणे बोलणे करून संचाररूपी देवतेला हाक मारली जाते. संचाररूपी देवता एका कोणत्याही केळीच्या घडाला हात लावून पावणी या प्रथेला सुरुवात करून देते. या घडाला संचाररूपी देवता हात लावते त्या घडाची बोली लावली जाते. यंदा देवाने हात लावलेल्या केळीच्या घडाची 2.5 लाखापर्यंत बोली लावली गेली. 2 लाख रुपये एक वार, 2,10,000 रुपये एक वार, 2.5 लाख रुपये एक वार, 2.5 लाख रुपये एक वार, 2.5 लाख रुपये एक वार. तो घड कवठणी गावचे सुपुत्र उद्योजक दत्ता कवठणकर यांनी घेतला व पहिली बोली लावत पहिली पावणी केली. त्यानंतर केळीच्या घडांचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो. देवाचा प्रसाद म्हणून ते घड भाविक घेऊन जातात. त्यानंतर रात्री उशिरा पारसेकर दशावतार नाट्य मंडळ प्रस्तुत दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला आणि भव्य दिव्य जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. सरपंच श्रीदेव काजरोबा देवस्थान आज जत्रोत्सव सुरू झालेला आहे. पण या जत्रेचं खास आकर्षण म्हणजे केळ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहे. आणि या जत्रोत्सवाला आमच्या गावातील जे लोक मुंबई, गोवा किंवा इतर ठिकाणी वास्तवात असतात ते या जत्रेला आवर्जून उपस्थित राहतात. हे आमच्या देवाची ख्याती म्हणजे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे. कारण काय हा देव जो आहे काजरोबा हा नवसाला पावणारा देव आहे. अशी या देवाची ख्याती असून पूर्ण लोकांची या देवावरती श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेपोटी आज या ठिकाणी हे जे केळ्यांचे जे घड दिसत आहे ते त्याच्या माध्यमातून दिसत आहे. नमस्कार, मी अजित कवठणकर, कवठणी सरपंच. काजरोबा जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, इकडचे युवा वर्गातील सर्व युवक हे या ठिकाणी असणारं नियोजन हे नीटनेटकेपणे या ठिकाणी करतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतात. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा पाठवतो. जय हिंद. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्ता कवठणकर मित्र मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गेली 19 वर्षाची परंपरा आहे. युवा उद्योजक दत्ता कवठणकर स्वतः गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाचं खास आयोजन करतात. या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पंचकृषीतील रसिक आवर्जून उपस्थिती दर्शवतात. हरी गवंडे, इकडचं नाव शिल्पा दत्ताराम गावकर. मी 3रे मानकरी या घराची लेक आहे. माहेर वसी असल्या कारणाने मी कुठेही गेली तरी माझ्या जत्रेला उत्सुकतेने मी हजर राहते.
श्री काजरोबा देवाचा जत्रोत्सव अशा प्रकारे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गावातील ग्रामस्थ, मानकरी, कमिटी एकत्र येत सर्व उत्सवांचे नियोजन या ठिकाणी करतात. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, बारामाही वाहणाऱ्या नद्या, बाग बागायतीचे भरगच्च शेतमळे, निसर्ग मित्र, पक्षीमित्रांसाठी आकर्षक सौंदर्य स्थळे, तसेच जोडीला नवरात्र, शिमगा, श्रावण सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण अशा अनेक धार्मिक सांस्कृतिक सण उत्सवात रंगलेले हे कौठणी गाव प्रत्येकाने भेट द्यावी असेच आहे. त्यामुळे या उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या गावाला एकदा नक्की भेट द्या.